जाधव हवामान अंदाज या हवामान अंदाज सेवेमध्ये सर्वांचे स्वागत. आपण बघू शकता की भारताचं लोकेशन जर बघितलं तर सध्या जो दक्षिण पश्चिम मान्सून, नॉर्थ ईस्ट मान्सून त्याला म्हणतो आपण, नैऋत्य मान्सून, तो विषुववृत्तापासून मादागास्कर देशापासून कसा इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन टर्न मारून भारताकडे येताना दिसतोय. आणि काल देखील, आज कदाचित आज उद्या केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यता आहे. तर तुम्ही बघा, आज 24 मे, तर 24 मेला आजही राज्यामध्ये पॅचेसमध्ये, 24 आणि 25 मेला राज्यामध्ये पॅचेसमध्ये पाऊस होईल. आता जसा जसा मान्सून जवळ येतो तसा अवकाळी पाणी वाढतात. मी काल 4 व्हिडिओपासून जे सांगतोय की सकाळी जेव्हा तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस जर ढग वाहत असेल पश्चिमेकडून पूर्वेकडे, आज पश्चिम घाटावरच्या सर्वच जिल्ह्यामध्ये ढग वाहत होते, म्हणजे मान्सून लवकर येण्याची ते द्योतक असते. तर मित्रांनो बघा, आता जर बघितलं तर नैऋत्य मान्सून हा आपल्याकडे जोरदार प्रोग्रेस करेल आणि आपल्याकडे पुढच्या 26-27ला थोडा पावसाची शक्यता कमी असेल, मात्र 31 तारखेपासून पावसाच्या शक्यता या जोरदार वाढताना दिसतात. कारण बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचा आपण मॅप देखील बघून घेऊया. परंतु झालं काय, पश्चिम घाटावर जो समुद्र सपाटीपासून 1000-2000 फूट इतक्या मीटर इतक्या उंचीवर जो आहे, कारण कळसुबाई शिखर हे फार उंचीवर आहे आणि त्याच माउंटेन रेंजमध्ये पश्चिम घाट येतो, सरळ पश्चिम घाटावरचे जिल्हे, आणि जोरदार वारा वाहत आहे. आता वारा असल्यामुळे जे पावसाची इंटेन्सिटी दुपारनंतर तयार होते ती कमी भागात पडते. म्हणून वाऱ्यामुळे कमी, ज्या वर्षी मे महिन्यात पाऊस वारा कमी असतो त्या वर्षी जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडतो. परंतु या पुढील 4 दिवस तरी 5 दिवस संपूर्ण वारा दिसतो, त्याच्यामुळे पावसाच्या शक्यता ह्या कमी झाल्या. परंतु तरीही पॅचेसमध्ये पाऊस हा होईल. मात्र पुढच्या 31 तारखेनंतर काय सिच्युएशन डेव्हलप होते तुम्ही बघू शकता की जर 25 तारखेला बघितलं तर अशा पद्धती दिसतात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये. 26 तारखेला बघा, 27, 28, 29 तारखेला ह्या ठिकाणी कशी सिच्युएशन आहे तुम्ही बघू शकता. 29 तारखेला देखील या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार वारे फिरताना आपल्याला दिसत आहे. तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी काय एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि ह्या कमी दाबाचा पट्टा हा भारताकडे सरकतोय. त्याचा परिणाम काय होणार बघा, या ठिकाणी फिरताना दिसतोय बघा 2 तारखेला. या ठिकाणी ही चक्राकार परिस्थिती, कदाचित चक्रीवादळही बनू शकतं किंवा डिप्रेशन बनू शकतं हे लो प्रेशर. पण याच्यामुळे काय होईल बघा, हवेचा झोत काय झाला, ही चक्राकार परिस्थिती फिरते, त्यामुळे अरबी समुद्रातून जोरदार बाष्प त्या ठिकाणी खेचलं जाते. म्हणून हे कदाचित मान्सूनला लवकर ऑनसेट होण्यास भाग पडेल. त्याच्यामुळे बघा, वाऱ्याची दिशा जर नॉर्थ ईस्ट आहे, म्हणजे त्या बाजूला वारा वाहतोय, तर आपल्याकडे 100% त्याचा परिणाम बघा बालासोर आणि भुवनेश्वरच्या मध्ये, कलकत्ता आणि भुवनेश्वरच्या मध्ये लँड होईल ते. तर जबरदस्त चक्राकार परिस्थिती आहे हे बघा कलकत्त्याच्या आसपास. आणि ते 6 तारखेला जवळपास 6 आणि उत्तर भारतात जोरदार पाऊस देईल. परंतु त्याचा परिणाम बघा काय झाला, हवेचं डायरेक्शन चेंज झालं आणि हे संपूर्णपणे त्या ठिकाणी वारा व्हायला लागलाय बघा. आणि त्या काळामध्ये मात्र महाराष्ट्रावरती जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज बनताना दिसत आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. लवकरच आपल्याकडे मान्सून ऑनसेट होईल, कारण ही जी सिस्टम आहे ह्या सिस्टममुळे लवकरच मान्सून त्या ठिकाणी खेचला जाईल आपल्याकडे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.